बघतोय ती छत्रपती संभाजीनगर मधली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्न हा पेटलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघतोय की आंदोलन केलं जात आहे। पाणी प्रश्न समन्यायी पाणी वाटपाचा जो मुद्दा आहे त्या विषयाला घेऊन आपण बघतोय की नगरमधनं पाण्याची मागणी केली जाते। आणि तोच विषय म्हणजे जायकवाडी धरणातनं पाणी सोडू नका या मुद्द्याला घेऊन आपण बघतोय सर्वपक्षीय नेते इथे आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतरही पक्षाचे नेते जे त्या ठिकाणी दिसतात। समन्यायी पाणी वाटपाचा प्रश्न जो आहे या मुद्द्याला घेऊन आता आंदोलन केलं जात आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, या आंदोलनामागचा नेमका उद्देश काय? बघा, आंदोलनाचा उद्देश मी नंतर सांगतो, मात्र आता पोलीस बळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलायला सुरुवात केलेली आहे। कारण जवळपास 1.5 ते 2 तासापासून आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरचा महत्वाचा रस्ता जालना रोड हा पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यालयासमोर गेल्या 1.5 ते 2 तासापासून अडवण्यात आल्यामुळे संबंध छत्रपती संभाजीनगरची वाहतूक विस्कळीत पडली होती। त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती केली की एक साईडचा रस्ता चालू करावा, मात्र आंदोलनकर्ते उठायला तयार नव्हते। त्यामुळे पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आणून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना उचलायला सुरुवात केलेली आपण बघतो। पोलिसांची एक गाडी या ठिकाणी आलेली आहे। प्रत्येक आंदोलकाला उचलून ते एका साईडचा रस्ता पोलीस सुरू करण्याचा प्रयत्न करतात। बऱ्याच आंदोलकांची धरपकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता निश्चितपणे आपण बघतोय की एक साईडचा रस्ता पोलिसांनी जो आहे मोकळा केलेला आहे आणि एक साईडला रस्ता जे कार्यकर्ते बसू शकतात त्यांचं आंदोलन सुरू ठेवावं पोलिसांची ही विनंती होती। त्यामुळं पोलिसांची विनंती न ऐकल्यामुळे आपण बघतो की बरेच आंदोलनकर्ते या ठिकाणी पोलिसांनी उचलून नेले आहेत। आता पुन्हा काही कार्यकर्ते बसतात। आपण बघतोय की माजी आमदार कल्याण काळे आणि इतर पदाधिकारी सुद्धा जबरदस्ती पोलिसांनी गाडीत बसवलेले आहेत। एक साईडचे बऱ्यापैकी आंदोलनकर्ते पोलिसांनी बाजूला हटवलेले आहेत। त्यामुळं एका साईडचा रस्ता जो आहे या ठिकाणी मोकळा होण्याची शक्यता आहे। मात्र एका बाजूला फार मोठ्या प्रमाणात जे आहेत आंदोलनकर्ते बसलेले आहेत आणि ते हटायला तयार नाहीत। विशाल, एकंदरीतच एका साईडचा रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आता शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत। बळाचा वापर या ठिकाणी केलेला आहे। मात्र तरीही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हटायला तयार नाहीत आणि एकंदरीतच आता उद्देशाबद्दल मी तुम्हाला सांगेल की मराठवाड्याच्या हक्काचं समन्वय पाणी वाटपाच्या सूत्रानुसार मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विभागाने 8.6 TMC पाणी वरच्या नगर नाशिकच्या धरणातून सोडण्याचा आदेश दिला होता। मात्र हा आदेश दिल्यानंतर नगर नाशिकच्या राजकीय नेतृत्वाने हे पाणी सोडण्यास नकार दिला। सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली। सुप्रीम कोर्टाने पाणी न सोडण्याच्या याचिकेवर स्टे देण्यास नकार दिला। त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आम्हाला भेटलं पाहिजे ही भूमिका घेऊन मराठवाड्यातील संबंध नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये अर्जुन खोतकर असतील, राजेश टोपे असतील, हे सगळे नेते जे आहेत या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र पोलीस बघतोय आपण की महिला पोलीस सुद्धा पूजा मोरे या कार्यकर्तीला जबरदस्ती पोलिसांच्या गाडीमध्ये घालतायत आणि एकंदरीतच एक साईडचा रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। कारण औरंगाबाद शहराचा हा छत्रपती संभाजीनगर शहराचा हा महत्वाचा रस्ता आहे। हा 1.5 ते 2 तासापासून बंद आहे। शहरातले पूर्ण व्यवहार बंद होऊ शकतात। याचमुळे पोलिसांनी आता ताकदीचा बळाचा वापर करून एक साईडचा रस्ता सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला। अजूनही पूर्णपणे रस्ता मोकळा झालेला नाही। अनेक कार्यकर्ते रस्त्यावर आहेत। मात्र एक साईडचा रस्ता मोकळा करून द्यावा आणि दुसऱ्या रस्त्यावर आंदोलन करावं अशी वारंवार विनंती पोलिसांनी केली होती। मात्र आंदोलनकर्ते हटायला तयार नव्हते। शेवटी पोलिसांनी बळाचा वापर केला। पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवला, पोलिसांचे जवान मागवले आणि एकंदरीतच बऱ्यापैकी कार्यकर्ते उचलून नेल्यामुळे आता एक साईडचा ट्रॅफिक या ठिकाणी सुरू होताना दिसते। मात्र दुसऱ्या बाजूनी जे आहे दुसऱ्या बाजूनी की कार्यकर्ते अजूनही आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत, ते उठायला तयार नाहीत आणि पोलिसांचा उद्देश सुद्धा आता या ठिकाणी सफल झालेला आहे की त्यांना एका साईडची ट्रॅफिक त्यांना मोकळी करायची होती आणि ती ट्रॅफिक आता मोकळी झालेली आहे। एक कार्यकर्त्यांना पोलीस आपण बघतोय की बळाचा वापर करून या ठिकाणाहून हटवताय आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांना काढतात। फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रॅफिक सुद्धा सुरू झालेली आहे। वाहनांची आता ये जा सुरू झालेली आहे।
पोलिसांचा उद्देश केवळ हाच होता की एक साईडची ट्रॅफिक सुरू करावी, दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांनी जमावं. त्यामुळे आता एकंदरीतच बघतो की एक साईड आहे जालना रोडकडे जाणारी सगळी रोडची ट्रॅफिक सुरू झालेली आहे. मात्र जालना रोडहून औरंगाबादकडे येणारी रस्त्याची जी ही आहे ती मात्र आता बंद आहे. कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी उठवण्याचा प्रयत्न सुद्धा पोलीस करत नाहीत, कारण त्यांनी जी ही केलेली आहे विनंती मान्य करून आता कार्यकर्ते एका साईडला आलेले आहेत आणि एका साईडचा ट्रॅफिक आता सुरू झालेली आहे. विशाल, जवळपास 1.5 ते 2 तासापासून 8 TMC पाणी सोडावं, मराठवाड्याच्या हक्काचं पाणी सोडावं म्हणून हे आंदोलन सुरू होतं. आणि आंदोलकांची मागणी अशी होती की जवळपास पाणी सोडण्याचा निर्णय सीएम घेत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम होते. मात्र 2 तासात सीएमशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही, कारण सीएम कुठल्या तरी कार्यक्रमात असल्यामुळे त्यांना वारंवार मेसेजेस दिले जात होते. मात्र कुठलाही मेसेज वरून न आल्यामुळे पोलिसांनी मग शेवटी कठोर भूमिका घेऊन शहरातला एक रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या या प्रयत्नाला यश आले. मात्र दुसऱ्या बाजूला आता सर्व कार्यकर्ते जमा झालेले आहेत. जालना रोड जो छत्रपती संभाजीनगरचा महत्वाचा रस्ता आहे तो अर्धा रस्ता आता मोकळा करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र अर्ध्या रस्त्यावर मात्र आता सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली, त्यामुळं एक साईडचा रस्ता जरी मोकळा झाला असेल आणि कार्यकर्त्यांना अटक जे केली असेल, पकडले जरी असलं, ताब्यात जरी घेतला असलं, तर एक साईड आता पूर्णपणे आंदोलन सुरू आहे. या ठिकाणचे कार्यकर्ते आता हटायला तयार नाहीत. विशाल, सिद्धार्थ, समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा खरं तर या ठिकाणी प्रकर्षाने समोर आहे. प्रमुख मागणी यातली जर सांगायची झाली आत्ता क्षणाला प्रेक्षकांना, ती काय? बघा विशाल, 30 ऑक्टोबर रोजी संबंध राज्यातील पाण्याच्या साठ्याचं ऑडिट होत असतं आणि त्या ऑडिटनुसार मेंढेकरी समन्वय पाणी वाटपाचं जे काही सूत्र मेंढेकरी आयोगाने ठरवलेलं त्यानुसार वरच्या धरणात किती पाणी साचतं त्या प्रमाणात खालच्या धरणात किती सोडायचं हे एक सूत्र ठरलेलं आहे. त्या सूत्रानुसार यंदा 8.6 हे मराठवाड्याच्या हक्काचं पाणी वर आहे आणि ते सोडलं जावं यासाठी जो आहे गोदावरी पाटबंधारे विभाग मराठवाडा विभाग यांनी निर्णय घेतला आणि तो राज्य सरकारकडे पाठवला. मात्र हा निर्णय घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व राजकीय नेते या पाणी सोडण्याच्या ठरावाला विरोध केला. विखे पाटलांनी आपण बघितलं की त्यांनी एक ठराव घेतला आणि हे पाणी सोडू नये अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली. त्यामुळे मात्र आता मराठवाड्यातील सर्व राजकीय नेतृत्व एक झालं आणि आज त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी आंदोलनाला. आणि निश्चितपणे जे आहे 8.6 TMC पाणी सोडू नये यासाठी नगर नाशिकचे राजकीय नेतृत्व सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टाने स्टे देण्यास नकार दिला. त्यामुळे मराठवाड्याला पाणी मिळण्याच्या आशा किंवा मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळाच होता. तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील नगर नाशिकचे पाणी सोडण्याची अंमलबजावणी होत नाही. कोर्टाचा स्टे नाहीये किंवा बाकी समन्वय पाणी वाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडण्याचा आदेश झालेला आहे, तरी पाणी सोडत नाही. त्यामुळं आता सगळे मराठवाड्यातील राजकीय पक्षाचे राजकीय नेतृत्व करणारे काही नेते आता एकत्रित झालेले आहेत. त्यांनी आजपासून या आंदोलनाला बरोबर. सिद्धार्थ, तू आपल्या बरोबर असाच थांब. आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटो देखील थेट नाशिकमधील गंगापूर धरणावरून आहेत, कारण गंगापूर धरणावर आता आंदोलन सुरू आहे, त्याच्याशी आपण बोलूयात. एकीकडे लक्ष्मण, छत्रपती संभाजीनगरात पाणी सोडलं जावं या विषयाला घेऊन आंदोलन केलं जात आहे. मराठवाड्याची मागणी आहे आणि त्याला नाशिककरांच्या वतीने विरोध होताना दिसतोय. काय नेमका अपडेट? विशाल, खरं तर समन्वयी पाणी वाटपाचा निर्णय झाल्यानंतर नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडावं अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो मेंढेकरी समितीने घेतला होता आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत या मराठवाड्याच्या लोकांना पाणी सोडण्यात यावं अशा प्रकारची समितीचा निर्णय होता आणि हा प्रकरण देखील न्यायालयाच्या अधीन राहून घेण्यात आलं होतं. मात्र ऑक्टोबर उलटून गेलेला आहे, मात्र तरी देखील मराठवाड्याला पाणी सोडण्यात आलेलं नाही आणि त्यामुळे मराठवाड्यातील नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे. आता काही वेळापूर्वी मराठवाड्यामधून हे सगळे लोक जे आहे ते अशा पद्धतीनं थेट नाशिकच्या गंगापूर
धरणावर येऊन धडकलेले आहे। आम आदमी पार्टीच्या नेतृत्वामध्ये हे सगळे मराठवाड्यातले शेतकरी नागरिक जे आहे ते अचानक गंगापूर धरण परिसरात आलेले आहे। जलसंपदा विभागाच्या गंगापूर धरण सिंचन विभागाचं हे कार्यालय आहे, ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलं जात आहे। आणि आता ज्या ठिकाणी हे विशाल आंदोलन सुरू आहे हे गंगापूर धरणाच्या ठिकाणीच हे आंदोलन सुरू आहे, ज्या ठिकाणून पाणी सोडलं जातं। इथून अवघ्या 100 मीटर अंतरावर पुढे पाणी सोडण्याचा जो जॉक आहे तो त्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी हे सगळे आंदोलनकर्ते अचानक येऊन धडकलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांना देखील कल्पना नव्हती की हे आंदोलनकर्ते या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील कल्पना नव्हती। मात्र अचानकपणे अशा पद्धतीने हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते थेट मराठवाड्यातून नाशिकमध्ये येऊन धडकलेले आहे आणि जोपर्यंत पाणी सोडलं जात नाही तोपर्यंत आपण या ठिकाणून हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकी मागणी घेऊन आपण आलेले आहात? कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे आपण धडक दिली, काय मागणी आहे? मराठवाड्याची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, दुष्काळ पडलेला आहे आणि कार्यकारी संचालकांनी, जे गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक आहेत, त्यांनी 30 ऑक्टोबरलाच आदेश दिलाय की 31 ऑक्टोबरच्या आत मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडायचंय। पूर्ण धरणावाईज व्यवस्थित सगळे निर्देश देण्यात आलेले आहेत, पण असं असतानाही इथले कामचुकार अधिकारी या निर्णयाची, या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीयेत। त्यामुळे आम्ही डायरेक्ट मराठवाड्यातली शेतकरी, महिला डायरेक्ट या धरणावर येऊन धडकलेले आहोत। जोपर्यंत पाणी सोडल्या जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। जर कदाचित गरज पडली तर आम्ही धरणाचे दरवाजे सुद्धा उघडू। आपण बघतोय धरणाचे दरवाजे उघडून देऊ अशा प्रकारची भूमिका आहे। बाबा, काय परिस्थिती? मराठवाड्यात पाणी नाहीये का? तुम्ही का आला तिकडे? पाणी नाही ना, पाणीच नाही मराठवाड्यात। मग काय मागणी आहे तुमची? पाणी मागायचं। पाणी मागायला कुठल्या गावचे आहे तुम्ही? बोबडी टाकली, परभणी। तुम्ही कुठून आले? परभणी सर। काय मागणी आहे तुमची? पाणी नाही सर, पाणी सोडायचं। पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे सर, पेरणी राहिली। आपण बघतोय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पेरण्या राहिल्या। आणखी काही पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत त्या भागातले, काय मागणी घेऊन तुम्ही इथे आलात? काय नाही सर, आम्ही आलो परभणीवरनं। आमच्याकडे खूप पाण्याची टंचाई आहे, कारण की पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही, जनावरांसाठी पाणी नाही, पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी लागतंय। आता ज्वारी, गहू, हरभरा, रब्बीचं आमचं सगळं पीक गेलेलं आहे, त्यासाठी आम्ही तात्काळ आलेलो आहे। पेरणी अजिबात झालेली आहे आमची, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला पाणी तात्काळ सोडण्यात यावं। मात्र या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींचा, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची भूमिका अशी की इथलं पाणी सोडू नये, मराठवाड्याच्या जायकवाडीमध्ये जो मृतसाठा आहे त्याचा वापर करण्यात यावा आणि पाणी सोडण्याला इथल्या लोकांचा विरोध आहे। मुळात हायकोर्टाचे आदेश आहेत, मेंढेकरी समितीचा अहवाल आहे आणि हायकोर्टाने ज्यांना नेमून दिलेले आहे ते नेमून दिलेले कार्यकारी संचालक, गोदावरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्यावर शासनाने जबाबदारी। अगदी बरोबर आहे।